नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूजवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण घेऊन आलो आहोत एक उत्साहवर्धक, थरारक आणि परंपरेला उजाळ देणारी बातमी। बाहेरपुरा दत्त मंदिर येथे पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाची श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते गोविंदा पथक, टाळ्यांचा गजर, लेझिमाचं सूर, रंगीबेरंगी पोशाख आणि सगळ्यात महत्त्वाचं दहीहंडी फोडण्याची रोमांचक स्पर्धा। अगदी असंच जल्लोष बाहेरपुरा दत्त मंदिर येथेही पाहायला मिळालं। येथे आकाश भाऊ, दादू भाऊ, मित्र परिवार यांच्या पुढाकाराने भव्य दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला। लोकांची गर्दी, ढोल ताशांचे निनाद, जय श्रीकृष्णाची घोषणा, संपूर्ण परिसर एकदम उत्साहात न्हाऊन निघाला होता। मित्रांनो, या सोहळ्याचा मुख्य आकर्षक होता 4 थरांची मानाची दहीहंडी। गोविंदा पथकाने खूप तयारी केली होती। आधी 3 थर सहज रचले गेले, लोकांनी टाळ्यांचा गजर करून गोविंदांना प्रोत्साहन दिलं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण। चेतन भोई यांनी अवघड चढाई करत 4था थर गाठला आणि एकदम नेमका प्रहार करत दहीहंडी फोडली। हंडी फुटताच दूध दह्यांचा वर्षाव झाला, पाण्याच्या शावर उडाले आणि सगळीकडे गोविंदा आला रे आला असा जल्लोष सुरू झाला। या सोहळ्याचे श्रेय जातं आकाश भाऊ, दादू भाऊ मित्र परिवाराला। त्यांनी बाहेरपुरा भागातील तरुणांना एकत्र आणून सुंदर आयोजन केलं। केवळ मनोरंजन नव्हे तर एकतेचा आणि परंपरेचा जनतेचा संदेश यातून देण्यात आला। दहीहंडी म्हणजे केवळ खेळ नाही तर एकजुटीचं, शौर्याचं आणि परंपरेशी जोडलेलं संस्काराचा प्रतीक आहे। चेतन भोई आणि त्यांच्या पथकाने दाखवून दिलं की एकत्र येऊन कोणतीही उंची गाठता येते। तर मंडळी, हा होता बाहेरपुरा दत्त मंदिर येथील उत्साहवर्धक दहीहंडी सोहळा। तुम्हाला काय वाटतं, अशा पारंपरिक कार्यक्रमांना अजून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यायला हवं का? आणि यावर्षी दहीहंडी मध्ये तुम्ही कुठे सहभागी झालात ते पण आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, पुन्हा भेटू नवीन बातमी सोबत। तोपर्यंत जय कृष्ण, जय श्री कृष्ण। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।